नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला पुन्हा एकदा आपल्या सुरुवात केलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांचं हे 9वं किंवा 10वं उपोषण आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये. एक गोष्ट नक्की आहे की आरक्षणाचा हा विषय काही आजचा नाही आहे, तो काही गेल्या 3-4 वर्षातलाच नाही आहे, तर गेले 25-27 वर्ष हा सगळा आरक्षणाचा विषय सुरू आहे. पण खऱ्या अर्थाने या आरक्षणामध्ये जर का संपूर्ण मराठा समाजाची जर एकजूट जर कोणी बांधली असेल तर ती मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातनं ती बांधली गेली आहे. आणि त्यामुळे आता मराठा समाजामध्ये लोकांना हे वाटायला लागली आहे एक आशा की मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे निश्चितच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल किंवा जे संबंधित काही फायदे असतील ते फायदे निश्चित समाजापर्यंत पोहोचतील. आणि त्यामुळे जरांगे पाटलांच्या या आंदोलनाला कायमच मोठा प्रतिसाद लाभल्याचा आपण बघितलाय. आत्ता देखील जेव्हा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार होते तेव्हा एक चर्चा सुरू झाली की मराठा समाजातल्या काही लोकांनी आता याच्याकडे पाठ फिरवलेली आहे. अर्थात तो एक नॅरेटिव्ह असतो, तो पसरवायचा असतो. कारण हे जर उपोषण आता सुरू झालं तर उपोषणाची धग जी आहे ती सरकारला बसत असते. आणि त्यामुळे अशी एक बातमी वाऱ्यावर सोडली गेली की आता या वेळेला जरांगेंच्या पाठीमागे किती मराठा समाज उभा राहील हे सांगता येत नाही, पण तसं झालं नाही. सध्या काही तुम्ही म्हणा किंवा काही म्हणा, पण जरांगे पाटील हे एक मराठा समाजाचं एक चेहरा बनलेत, एक नेतृत्व बनलेले आहेत. आणि त्यांच्या एका शब्दावर समाज पूर्णतः त्यांचा आदेश हा पाळताना आपण आत्तापर्यंत बघितलेला आहे. आता या उपोषणाच्या वेळेला मनोज जरांगेंनी असं सांगितलं की हे आता माझं कडक उपोषण असेल. आजवर आत्तापर्यंत कोणी केलं नाही असं हे उपोषण असेल. आणि खरंच त्यांनी कडक उपोषणाला सुरुवात केली आहे. आता कडक उपोषण म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे आज राज्यामधलं टेम्परेचर काही ठिकाणी 42, 45, 46 असं टेम्परेचर आहे. सूर्य आग ओकतोय, अजून मे महिना संपतोय. या तोंडावर त्यांनी या प्रखर उष्णतेमध्ये आपलं उपोषण सुरू केलेलं आहे. बरं, ते केलंय तर केलं, पण या वेळेला त्यांनी असं सांगितलं ज्या ठिकाणी मी उपोषणाला बसणार आहे त्याच्यावरती कुठेही मांडव सदृश असं काहीही नसेल, तळपत्या उन्हामध्ये मी बसीन. मला आता माझ्या समाजाला आरक्षण मिळवूनच द्यायचं आहे. सरकार दिरंगाई करताय आणि आता एकतर माझा जीव जाईल नाही तर आरक्षण मिळेल. आणि त्याप्रमाणे आजपासून मनोज जरांगे पाटील हे तळपत्या उन्हामध्ये सकाळपासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे. आता जसं या सगळ्या भर उन्हात मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेत, पण त्याची धग जी आहे, त्याची आग जी आहे, त्याची चटके जे आहेत ते सरकारला बसत आहेत. आणि म्हणूनच हे उपोषण होऊ नये यासाठी सरकार पातळीवर याआधीही प्रयत्न केले गेले. 4 दिवसापूर्वी आपल्याला माहिती आहे, माझ्या मते 22-23 तारखेला प्रसाद लाड जे भाजपचे सगळ्यात जवळचे देवेंद्र फडणवीसांच्या नेते आहेत ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन गेले. तेही स्वतः मराठा आहेत आणि त्यामुळे ते म्हणले की एक तर मराठा समाजाचं दुःख काय आहे हे मला माहिती आहे, समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही माझी भावना आहे आणि यातनं एक चांगला समन्वय सरकार सुद्धा काढू पाहत आहे ही मला जाणीव आहे. त्यामुळे एक समन्वयाची भूमिका मी घेऊन आलेलो आहे. जरांगे पाटलांनी उपोषण करू नये, आम्ही सरकार म्हणून या पातळीवर पावलं उचलली जात आहेत आणि सरकार आरक्षणाच्या बाबतीमध्ये गंभीर आहे. पण मनोज जरांगे यांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांच्याशी चर्चा केली, पण ते जे म्हणतायत ते मान्य केलं नाही. कारण जरांगेंचं म्हणणं बरोबर आहे. जरांगे म्हणतात तुम्हाला मी पूर्ण मुदत दिली आहे. आज 8 महिने झाले. जेव्हा आम्ही मुंबईत आलो तेव्हा तुम्ही GR काढलात की हैदराबाद गॅझेट आम्ही लागू करू,
हैदराबाद गॅझेटनुसार जे काही कुणबी लोकांच्या नोंदी समोर येतील त्यांना आम्ही कुणबी प्रमाणपत्र देऊ. पण मग असे आज 54-58 लाख जर नोंदी सापडलेल्या आहेत तर मग त्यांना प्रमाणपत्र द्यायला एवढा विलंब का लागतोय, हा साधा सवाल त्यांनी केला. बरं 8 महिने आम्ही काही बोललो नाही. तुम्ही सातारा गॅझेट लागू करणार असं म्हटलात, तुम्ही सातारा गॅझेटवर कुठलंच भाष्य नाही, त्याच्यावर कोणती कार्यवाही नाही. तुम्ही जे आंदोलनाच्या दरम्यान जी लोक मृत्युमुखी पडली त्यांच्या घरच्यांना त्यांच्या वारसांना तुम्ही काही रक्कम देणार आहात, ती पण तुम्ही आजपर्यंत देऊ केली नाहीत. त्यांच्या वारसांना तुम्ही नोकरी लावून देणार त्याचं आश्वासन तुम्ही पाळलेलं नाहीत. मग 8 महिने सरकारनं केलं काय? आता आम्ही हटणार नाही. त्यानंतर या पार्श्वभूमीवर काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा अंतरवाली सराटीमध्ये पोहोचले. ते अंतरवाली सराटीमध्ये मुक्कामी आहेत, ते तिथेच आहेत. आणि कालही त्यांनी संध्याकाळी त्यांची भेट घेतली दिवसामध्ये आणि उपोषण करू नका याची विनंती केली. सरकार काय करतं आहे, सरकारने आतापर्यंत कोणती कामं मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं, मराठा समाजाच्या दृष्टीनं किंवा मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं त्यांना तोटा होऊ नये यासाठी काय काय केलंय हे सगळं समजून सांगितलं. पण मनोज जरांगे पाटलांना या सगळ्या गोष्टी आता लेखी स्वरूपात हव्यात. दुसरं म्हणजे आरक्षणाच्या दृष्टीनं तुम्ही पावलं टाका, हीच त्यांची मागणी आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट, कोल्हापूर गॅझेट हे लागू करा, ही त्यांची मागणी आहे. उपोषण तर कालही त्यांनी सांगितलं मी माझ्या उपोषणावर ठाम आहे आणि आज त्यांनी ते उपोषण सुरू केलं. आज पुन्हा एकदा मग सरकार आणि विखे पाटील यांच्यामध्ये काल सुसंवाद झाला असेल, जो काही असेल तो. पण त्यानंतर आज पुन्हा जेव्हा विखे पाटील हे अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले, ते मनोज जरांगे पाटलांच्या शेजारी बसून त्यांनी चर्चा केली की सरकार पातळीवर कालपासून जी आम्ही चर्चा करतो आहोत, मी तुमच्याशी चर्चा केल्यानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांशी चर्चा केली आहे, सरकार पातळीवर जी लोक या बाबतीमध्ये काम करतायत त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्याच्यातनं आम्ही काही मुद्दे आणलेले आहेत, ते मुद्दे त्यांनी समोर ठेवले. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की सातारा गॅझेटवर कोर्टामध्ये बाजू मांडता आली पाहिजे अशा पद्धतीची काय डॉक्युमेंटेशन आम्ही तयार करतोय. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की सातारा गॅझेट लागू करायचं, उद्या त्याच्यावर कोणी आक्षेप घेतला की ते बंद पडायचं, असं न होता त्याला कोणी आक्षेप घेऊ शकणार नाही किंवा ते टिकेल अशा पद्धतीचं काम आम्ही करतोय. दुसरं त्यांनी हेही मान्य केलं की आज ज्या 58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत, हे यश जे आहे हे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातूनच हे यश मिळालेलं आहे, हेही सरकारने मान्य केलेलं आहे. ही देखील खूप मोठी गोष्ट आहे. मराठा आरक्षण कक्ष हा महिन्याभरामध्ये सुरू करू आम्ही, अशा पद्धतीचं एक आश्वासन सरकारकडनं देण्यात आलेलं आहे. मराठा समाजासाठी 8 दिवसामध्ये हेल्पलाईन सुरू करू, म्हणजे कुणबी प्रमाणपत्र ज्यांची आहेत, कागदापत्रांचे काही प्रश्न आहेत, यासाठी एक त्या पातळीवर हेल्पलाईन सुरू करता येईल आणि ती आम्ही 8 दिवसामध्ये सुरू करू, असं देखील एक आश्वासन सरकारकडनं देण्यात आलेलं आहे. कुणबी प्रमाणपत्र वितरणासाठी एक प्रणाली तयार करू आणि त्या योगे पटापटा ही सर्टिफिकेट देता येतील अशा पद्धतीचं काम हे सरकारकडनं होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आंदोलकांच्या वारसांना 15 दिवसामध्ये अर्थसहाय्य करण्याची देखील तरतूद सरकार करता आहे, हे देखील एक आश्वासन त्यांनी दिलंय. आणि आत्तापर्यंत जे कामामध्ये दिरंगाई झाली, काम जे काही धीम्या गतीनं झालं, यामध्ये जे अधिकाऱ्यांकडनं जी हायगाई झालेली आहे त्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुद्धा आम्ही करू, अशा पद्धतीची काही आश्वासनं आज विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील जे या उपसमितीचे प्रमुख सुद्धा आहेत मराठा आरक्षणाच्या, तर त्यांनी आज जरांगे पाटलांना हे सगळं सांगितलं. जरांगे पाटलांना त्यांनी विनंती केलेली आहे की तुम्ही हे सगळे मुद्दे सरकारशी डिस्कस करून तुमच्यापर्यंत आणलेले आहेत. तुम्ही जोपर्यंत तुमचा जो अभ्यास गट आहे, तुमचे जे काही तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांच्यासमोर हे मांडा, ते काय म्हणतायत हे तुम्ही सांगा, त्याच्याप्रमाणे त्यांच्यामध्ये जे काही निष्कर्ष गोष्टी निघतील त्याही पुन्हा आम्ही आमच्या पातळीवर, सरकारच्या पातळीवर दुरुस्त करू. पण ते तज्ज्ञ येसपर्यंत, अभ्यासगट येसपर्यंत तुम्ही उन्हात न बसता तुम्ही सावलीमध्ये उपोषण सुरू ठेवा. तुम्ही उपोषण सुरू ठेवा, मी तुम्हाला उपोषण मागे घ्या असं म्हणत नाही, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. पण
तुम्ही सावलीमध्ये बसा. कारण आज, आणि खरं आहे, एक लक्षात घ्या, आज आपण 5-10 मिनिटं उन्हातनं चालू सुद्धा शकत नाही. आणि अशा तळपत्या उन्हामध्ये मनोज जरांगे पाटील हे काहीही, डोक्यावर एक साधा फेटा बांधला जातो, जे गावाकडे आपण बघतो बांधतात, तो एक फेटा त्यांनी भगव्या रंगाचा बांधलेला आहे. पण त्यानं काय होणार आहे? वरनं सूर्य आग ओकतोय, ढग आहे, हवेमध्ये सगळी उष्णता आहे. आणि अशामध्ये तळपत्या उन्हामध्ये बसणं, म्हणजे मी तरी प्राईम टाईमच्या माध्यमातून निश्चित मनोज जरांगे पाटील यांना ही विनंती आम्ही करू आमच्याकडनं, की आरक्षणाचा तुमचा मुद्दा हा अगदी योग्य आहे, रास्त आहे, बरोबर आहे, पण शेवटी तुम्ही या समाजाचं एक नेतृत्व करताय तेव्हा तुमचा जीव देखील तितकाच महत्त्वाचा आहे. जरूर सरकार या सगळ्या गोष्टींसमोर झुकलं पाहिजे आणि सरकारने या गोष्टी मान्य केल्या पाहिजेत, हे अगदी बरोबर आहे. पण तोपर्यंत जे काही उपोषण असेल ते उपोषण तुम्ही शांततेच्या मार्गाने, पुन्हा स्वतःच्या जीवाला त्रास न होईल याची काळजी घेत करा, ही खरं तर विनंती आहे. तर या सगळ्या मुद्द्यांवर आता आज संध्याकाळी तज्ज्ञ देखील जे येतील, जे राधाकृष्ण विखे पाटलांनी मांडले, ते तज्ज्ञ त्याच्यावर विचार करतील, ते जरांगे पाटलांना सांगतील. आणि मग पुढे जरांगे पाटलांना जर ते सगळ्या गोष्टी पटल्या तर कदाचित असं होऊ शकेल की एकच दिवस उपोषण करावं लागेल आणि मग सरकार पातळीवर सरकारने जी आश्वासनं दिली आहेत त्याची पूर्तता ही सरकारला करावी लागेल. तोपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. आणि सरकार, म्हणूनच म्हणलं की सरकार कामाला लागलेलं आहे, वेगाने लागलेलं आहे असं दिसतंय. जरी उन्हात जरांगे पाटील बसलेले असले तरी चटके मात्र आता सरकारला बसायला लागलेले आहेत. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका.